हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक मिठाईचा पदार्थ जो आपल्याला सणासुदीला बनवायचा असतो. हमखास आपण सणासुदीला गोड पदार्थ किंवा मिठाई आपण घरी घेऊन येतो दुकानातून. तर ती दुकानातून न आणता आपण घरच्या घरी कशी बनवायची, आपल्याला जेवढी पाहिजे त्या प्रमाणात कशी बनवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सणासुदीला जे आपण वेगवेगळे पदार्थ बाहेरून विकत आणतो, जसं पेढा आहे, बर्फी आहे, असे वेगवेगळे पदार्थ आपण आणतो. तर ते आपण घरच्या घरी कसे बनवायचे ते आज तुम्हाला दाखवणार आहे. तर त्या रेसिपीकडे वळण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही माझं चॅनल शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माझे नवीन व्हिडिओज पाहता येतील आणि त्यांनाही सगळे रेसिपीज माझ्या कळतील. माझ्या सर्व रेसिपीज साध्या सोप्या पद्धतीची असतात. तर आता चला आपण वळूया, आपल्या रेसिपीकडे वळायचं आहे. तर आपल्या रेसिपीला काय काय साहित्य लागणार आहे ते आता तुम्हाला मी सांगणार आहे. आणि आपल्याला जी आज मिठाई बनवायची आहे ती मिठाई आहे पान मोदक. सॉरी पान आपल्याला बर्फी बनवायची आहे, ज्याची टेस्ट बरोबर पानासारखी येते. तर ती कशी बनवायची आज मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण आपण ही मिठाई बाहेरून आणली तर बाहेरून ही खूप आपल्याला कॉस्टली पडते. म्हणजे 1400-1500 रुपये किलोने आपल्याला बाहेरून ही पडते. पण ही घरच्या घरी तुमची एक 600-700 रुपयामध्ये तुमची होऊ शकते किलोमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला ही मिठाई तयार करायची आहे. तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे. तर हे मी इथे जवळजवळ पाव किलो एवढे काजू घेतलेले आहेत. मोठे पीस घेतले, तुम्ही तुकडा असेल तर तुकडाही घेऊ शकता. तर मी पाव किलो एवढे काजू घेतलेले आहेत. हे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. फाईन पावडर बनवायची आहे, एकदम बारीक अशी पावडर करायची आहे. जर जाडसर असेल तर तुम्ही चाळणीमध्ये चाळून घ्या. माझी पावडर खूप अशी बारीक झालेली आहे, त्यामुळे मी चाळून घेत नाही आहे. तर व्यवस्थित अशी मला जसं पाहिजे कन्सिस्टन्सी तशी पावडर ही आपली झालेली आहे. तर आता हे पावडर करून झालेली आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. इथे मी पॅन ठेवला आहे, तर इथे 1 वाटी मी साखर घेणार आहे आणि थोडंसं पाव वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे साखरेच्या अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. कारण कसं पाणी जास्त झालं तर मग पाक लवकर होणार नाही आणि कन्सिस्टन्सी पण बरोबर होत नाही. तर साखरेच्या प्रमाणाच्या अर्धं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर मी इथे 1 वाटी घेतलेली आहे साखर, तर त्याच्या अर्धी वाटी मी पाणी घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. पाक आपल्याला जास्त थिक नाही करायचा आहे किंवा आपल्याला एकतारी पाक पण नाही आपल्याला करायचा आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला ही कन्सिस्टन्सी पुढची करायची आहे हे करून. अशा प्रकारे आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे आणि आपला पाक तयार होतो आहे. व्यवस्थित असं आपण पाक तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला एकतारी पाक करायचा नाही आहे, एवढंच लक्षात ठेवा. अशा प्रकारे पाक आपला तयार झालेला आहे. आपल्याला हाताने चेक करून बघायचं आहे की आपल्याला हाताला जास्त चिटकत नाही आहे का. कारण जास्त थिक पाक झाला तर आपले जे आपण मिठाई बनवणार आहे ती कडक होऊ शकते. तर आता आपण पाक तयार झालेला आहे, तर जे आपण पावडर करून घेतलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं एकजीव झालं का ते सारखं ढवळत राहायचं आणि ही आपल्याला कन्सिस्टन्सी एकदम लो मिडियम गॅसवरती करायची आहे. व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि लो मिडियम गॅसवरतीच आपल्याला ही रेसिपी करायची आहे. पाव चमचा मी तूप टाकलेलं आहे. ते पण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित असं मिक्स झालं की आपल्याला हे कंटिन्युअसली आपल्याला ढवळत बसायचं आहे, नाहीतर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. तर अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स होत आलेलं आहे. ऑलरेडी आपला
मिश्रण एकजीव चांगलं झालेलं आणि तयार होत आलं आहे आपल्याला जसं पाहिजे तशी कन्सिस्टन्सी. आता आपण ह्याच्यामध्ये फ्लेवरसाठी हे मी पान इन्सेन्स घेतलेलं आहे, किंवा तुम्ही जर तुमच्याकडे इन्सेन्स नसेल तर तुम्ही आपले जे नॉर्मली पान असतात ते आणून तुम्ही मिक्सरला ग्राइंड करून पण तुम्ही ह्याच्यामध्ये त्याचं पाणी टाकू शकता. त्याचंही टेस्ट खूप छान येते आणि नैसर्गिकरित्या त्याची टेस्ट येते, म्हणजे नॅचरल टेस्ट येते त्याच्यामध्ये. आता मी हे टेस्टसाठी म्हणून मी माझ्याकडे इन्सेन्स अवेलेबल आहे म्हणून मी इन्सेन्स ह्याच्यामध्ये 2 ते 3 थेंब टाकलेले आहेत पान इन्सेन्सचे. तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर जे आपली खायची पानं असतात ती आणून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. कलर येण्यासाठी ह्याच्यामध्ये मी ग्रीन कलर टाकते आहे. याच्यामध्ये 3 ते 4 थेंब मी कलर येण्यासाठी टाकत आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं एकजीव झालं का आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता ही आपल्याला जशी पाहिजे तशी कन्सिस्टन्सी तयार आहे आणि थोडा उशीर आपण हे थंड करायला ठेवून देऊया. तयार झालं आहे की नाही हे बघण्यासाठी आपण थोडंसं एक डिशमध्ये किंवा कशामध्ये तरी आपण काढून घ्यायचं आणि थोडासा गोळा करून बघायचा. जर तो हाताला चिटकत नसेल आणि व्यवस्थित असं गोल होत असेल तर समजायचं की आपलं जे आपण मिठाईसाठी जो बनवतो आहे पदार्थ त्याची जी कन्सिस्टन्सी आपल्याला जी हवी तो डो जो हवे तो आपल्याला व्यवस्थित असा आपला तयार झालेला आहे. तर आता आपण हे थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण त्याच्या आतील जे मिश्रण आपल्याला करायचं आहे, पानामध्ये जे आतमध्ये मिश्रण असते ते मिश्रण आपल्याला करायचं आहे, तर ते मिश्रण तोपर्यंत करून घेऊया. थोडंसं आपल्याला तूप टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड असे मी ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहेत आणि हे थोडेसे आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत. का तर त्याचं आपल्याला ठेवायचे असेल मिठाई व्यवस्थित तर व्यवस्थित रोस्ट करून घेतले तर कसं मिठाई चांगली टिकते आणि त्याला कुबट असा वास पण येत नाही. म्हणून आपल्याला थोडंसं हे करून घ्यायचं आहे. थोडासा खोबऱ्याचा किस मी टाकलेला आहे बारीक करून, किंवा खोबऱ्याची जी पावडर येते तीही तुम्ही टाकली त्याच्यामध्ये तरी चालू शकते. व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे की ज्याने खवट असा वास मरणार नाही आणि व्यवस्थित भाजून घेतल्यावरती आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता मी हे काढून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे मी टाकणार आहे गुलकंद आणि ते मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. का आपलं हे मिश्रण आहे ते आतलं जे स्टफिंग आपल्याला करायचं आहे ते स्टफिंग आपलं रेडी झालं आहे. तर अशा प्रकारे मस्त असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आतमध्ये स्टफिंग करण्यासाठी. व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपलं जे डो बनवून ठेवलं आहे ते पण थंड झालेलं आहे. आता पुढच्या स्टेपकडे आपल्याला वळायचं आहे. मिश्रण आपण साईडला ठेवून देऊया. आता आपण जो डो बनवून ठेवलेला आहे, एक आपल्याला बटर पेपर घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं करून घेतलं का छान असा गोळा तयार होतो आणि व्यवस्थित असं आपल्याला मग ते लाटून घ्यायचं आहे. चांगला हा गोळा मळून घेतला की आपली मिठाई पण खूप छान अशी सॉफ्ट तयार होते. यासाठी आपल्याला बटर पेपर गरजेचं आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही ताटाला थोडंसं असं नॉर्मली तूप लावून तुम्ही त्याच्यावरती करू शकता. आता अशा प्रकारे मी हा एकजीव करून घेतला आहे आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पातळ असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. बटर पेपर असल्यामुळे आपल्याला तूप वगैरे लावायची काहीच गरज नाही आहे.
शक्यतो चौकोन असं करता येईल असं आपण आपल्याला करून घेऊया, की जेणेकरून आपल्याला चौकोनी थोडेसे आपल्याला तुकडे हवेत त्याप्रमाणे आपण करून घेऊया. तर असं एवढं असं पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे. थोडंसं जर आपण चौकोन करून घेऊया, की जेणेकरून आपल्याला चौकोन असे आपल्याला तुकडे त्याच्यामध्ये मिळतील. आता हे पाव किलोच्या काजूमध्ये आपल्याला जवळजवळ 400 ग्रॅम एवढी मिठाई आपल्याला मिळते. पट्टीने आपल्याला त्याची साईज मापून हे करायचं आहे. सुरीने किंवा तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर त्याच्याने तुम्ही करू शकता. एकदम छोटे नाही करायचे आहेत, कारण आपल्याला पान बनवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला जेवढी साईज पाहिजे त्या साईजप्रमाणे आपण कटिंग करून घ्यायचं आहे. एक कमीत कमी 1.5 इंच एवढं तरी आपल्याला ते ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे चौकोन करून घ्यायचे आहे. ही मिठाई करताना थोडंसं आपल्याला पेशन्स ठेवायला लागतात, कारण व्यवस्थित असं जर पाक बाकीचे पण जिन्नस जे आहेत ते व्यवस्थित असे नाही घेतले तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आता बघा, हा एक मी तुकडा असा ह्याच्यामध्ये घेतला आहे आणि आपण जसं कोन बनवतो त्या टाईपमध्ये आपल्याला हे वळवून घ्यायचं आहे एका कोनापासून आणि असा कोन तयार करायचा आहे आपल्याला पानासारखा. अशा प्रकारे हा कोन तयार झाला आहे. जसं आपण चण्याची पुडी वगैरे बनवतो त्या टाईपमध्ये आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारे आपण हे कोन तयार केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण स्टफिंग भरूया जे आपण तयार केलेलं आहे ते. स्टफिंग हे आपल्याला चांगलं आतमध्येपर्यंत दाबून भरायचं आहे. मस्त असं दाबून भरायचं, आतमध्येपर्यंत गेलं पाहिजे स्टफिंग. तर अशा प्रकारे आपलं हे तयार झालं आहे पान मिठाई. अशा प्रकारे सर्व मी मिठाई तयार करून घेतलेल्या आहेत. तर माझ्या ह्या रेसिपीज सर्व साध्या सोप्या पद्धतीने असतात. ह्या घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. चांदीचा वर्क मी शोसाठी लावलेला आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही लावू शकता, डेकोरेशन करू शकता. नसेल तर तुम्ही विदाऊट डेकोरेशनशिवायही चांदीचा वर्क तुम्ही न वापरताही मिठाई तयार करू शकता. माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी हे त्याच्यावरती लावलेलं आहे वर्क. वेगवेगळ्या आकाराचे पण तुम्ही हे पान मिठाई तयार करू शकता. मी कोन बनवून तयार केलेले आहे. तुम्ही चौकोन बनवूनही तुम्ही तयार करू शकता. आता मी एक तुम्हाला पीस तोडून दाखवते की कसं सॉफ्ट आणि मस्त असं झालेलं आहे. स्टफिंग पण आतपर्यंत आपलं गेलेलं आहे. छान अशी मिठाई तयार झाले. हा माझा व्हिडिओ कसा वाटला, ही रेसिपी माझी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.